आणि पुढील सूचना आपले गुरुवर्य प्रमोद कुमार कुदळे सर आपल्याला थोडंसं काही मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी काशेखंडचे काळभैरव श्री जावळ सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या शाही विवाह प्रीत्यर्थ उपस्थित असलेले सर्व भक्तगण, श्रीनाथांचे सर्व भक्त, महिला भगिनी, बाळगोपाळ, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट मित्र, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आणि व्यापारी वर्ग या सर्व क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर यांचं सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. श्री क्षेत्र जावली, तालुका फलटण, जिल्हा सातारा या जावळ सिद्धनाथांच्या मूळ ठाणावर खूप मोठा यात्रा उत्सव सुरू आहे. आताच महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की भक्तांच्या रक्षणासाठी देव धावून येतो, संतांच्या हाकेला उभे राहतो आणि भक्तांच्या साठी तो आपल्या जवळ राहतो. मदनवाडीकरांचे आपले भक्तगण ज्यांना कायमस्वरूपी जावलीला जाता येत नाही, परंतु देवाच्या दर्शनाची ओढ असते, आस असते, त्या ओढीपाठी, त्या आशेपोटी श्री जावळ सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरींचं या मदनवाडीच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी मंदिर झालेलं आहे. आणि या मंदिरामध्ये सुद्धा आपण जे मूळ ठाण जावली या ठिकाणी जे धार्मिक कार्यक्रम होतात तेच कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरे करत असतो. हे करत असताना काल महाराजांचा आणि माता जोगेश्वरींचा हळदीचा मोठा कार्यक्रम आमच्या महिला भगिनींनी चांगल्या उत्साहाने पार पाडला. आणि आज शाही विवाह या माता जोगेश्वरी आणि श्रीनाथ जावळ सिद्धनाथ यांच्या विवाहाला अनेक क्षेत्रातून मान्यवर उपस्थित आहेत. इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या स्नुषा आणि भरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा, आपल्या सर्व महिलांच्या गळ्यातील ताईत ज्यांना म्हणतो अशा सौभाग्यवती अनुष्काताई अनिकेत भरणे यांचं सुद्धा पहिल्याच मंगलाष्टकेला या ठिकाणी आगमन झालं. आणि खऱ्या अर्थाने या लग्न सोहळ्याला आणखीन रंगत आली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या नूतन सदस्या, आपल्या मदनवाडीच्या सुपुत्र्या सुनुषा, आमच्या वहिनी मेघनाताई तुकाराम बंडगर या सुद्धा उपस्थित आहेत. यात्रा कमिटीचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे ऋषितुल्य दैवत रंगनाथ तात्या देवकाते, त्यांचे पुत्र कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास नाना देवकाते, गावचे पोलीस पाटील ओणवे पाटील, मदनवाडीचे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच गणपताबा ढवळे, माजी उपसरपंच आमचे दादा बंडगर, त्याचप्रमाणे सर्व काही सदस्य आहेत. आताचे विद्यमान सरपंच आमच्या अश्विनीताई बंडगर, सामाजिक कार्यकर्ते आमचे नानासाहेब बंडगर, त्याचप्रमाणे इथे हरिभक्त पारायण शिंदे साहेब महाराज आहेत आणि सर्वच ग्रामस्थ. आपले नावं जर घेतली तर भरपूर नाव होतील, परंतु आज आपण सर्वजण भक्तगण आहोत. परंतु या लग्नाला आल्यानंतर जसं आपण आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये लग्नाला आलेल्यांची नावं घेतो त्याच पद्धतीने आज मुद्दाम नावं घेतली. आणि या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल देवस्थान कमिटीच्या वतीनं
कार्यसम्राट आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार घेतो दत्तात्रय मामा भरणे यांच्या स्नुषा अनुष्काताई यांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि आजची कीर्तन सेवा देणारे आपले अकोले गावचे सुपुत्र बापू महाराज दराडे यांनी अतिशय सुंदर अशी सेवा दिली। मी ताईंना आणि आमच्या मेघना वहिनींना सरपंच ताईंना सांगू इच्छितो की दराडे महाराज हे मोफत सेवा देतात। बाकीच्या महाराजांची पाकिटं आम्हाला उचलता उचलता जड लागतात, परंतु बापू महाराज हे आहेत की अगदी मोफत सेवा देतात। आणि खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथेतील अभंग क्रमांक 1130 तुका म्हणे देती घेती द्रव्य देती घेती ते नरका जाती, या पद्धतीने देणारा घेणारा जसं आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये महाराज लाच देणं आणि घेणं हा गुन्हा आहे, तसं परमात्मामध्ये की द्रव्य देणं आणि घेणं अगदी त्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की आपल्या घोड्यांना सुद्धा वैरण मागू नये। परंतु त्या अभंगाला थोडा आम्ही जरा बदल देतो, कारण हे कलियुग आहे। या कलियुगामध्ये प्रवास आहे, वाट खर्ची लागते, जाणे न होतं। अगदी जरी काही प्रपंचाला नाही घेतलं तरी जाण्याना पुरतं तरी महाराजांनी घ्यावं अशी आमची अपेक्षा असते। कारण कसं आहे, सगळं जर मोफत मानलं त्या मोफताला सुद्धा किंमत नसते, तर नाही ना। म्हणून महाराजांनी अतिशय सुंदर अशी सेवा दिली आणि कित्येक वर्ष ती मोफत सेवा देतात, हे त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। या कीर्तनाला तिथं असतात ना, बरोबर, बिरोबा मंदिराच्या तिथं सेवा असते। आणि या कीर्तनाला आमच्या मदनवाडीच्या भजनी मंडळाने अतिशय सुंदर अशी साथ दिली। दिलीप बापू ढवळे असतील, नवनाथ भाऊ सोनवणे असतील, जाफरबाई असतील, अतिशय सुंदर सातपुते महाराज असतील, अतिशय गोड गळ्याची माणसं धार्मिक क्षेत्रात आमचं मदनवाडीचं वैभव आहे। हे करत असताना या महाराजांचा सन्मान होणं हे आमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। यात्रा कमिटीचे अध्यक्ष रंगनाथ तात्या देवकाते यांना मी विनंती करतो की हरिभक्त परायण बापू महाराज दराडे यांचा आपण सन्मान करावा। हो, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जावर सिद्धनाथाच्या नावानं चांगले। यानंतरचा सन्मान होतोय नामदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या स्नुषा भरणे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सर्व महिलांच्या गळ्यातील ताईत असलेल्या अनुष्काताई भरणे यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या जिल्हा परिषद सदस्य सौ मेघनाताई बंडगर यांना मी विनंती करतो की आपण अनुष्काताईंचा यथोचित असा सन्मान करावा। आपण सन्मानासाठी पुढे यावं। दोघांचे हस्ते हा मदनवाडीच्या सरपंच अश्विनीताई बंडगर, मेघनाताई बंडगर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नानासाहेब या की नानासाहेब या या या, या। पुढे
अतिशय छान सन्नाईशिवाय धार्मिक कार्याला शोभा नाही. मोरे मामा धन्यवाद. डिक्सळ गावच्या नूतन उपसरपंच आमच्या पोनकोलेताई या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आमच्या मदनवाडीच्या सरपंच अश्विनीताई बंडगर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. पोनकोलेताई पुढे या कृपया. पोनकोलेताई कुठे आहे या. हो हॅलो. अतिशय सुंदर असा कार्यक्रम चाललेला आहे. हे सगळं करत असताना या कार्यक्रमासाठी बरेच जणांनी सांगितलं आमची नावं घेऊ नका, परंतु दुसऱ्या माणसांना प्रेरणा मिळण्यासाठी काही नावं घेणं अपेक्षित असतं. या आजच्या लग्नाचं अन्नदान आपल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या मेघनाताई तुकाराम भाऊ बंडगर यांच्या अन्नदात्याचे त्या आज लग्नाचं अन्नदान त्यांच्या वतीने आहे. मंडप सौजन्य सूरज बाळासाहेब बंडगर पाटील, फुलांची सजवट कुदळे गुरुजी आणि उमेश विठ्ठल शिंदे, प्रवेशद्वाराची कमान याचं सौजन्य त्रिमूर्ती फर्निचर मॉल बळपुडी, शोभेचा दारुगोळा याचं सौजन्य विकास रवींद्र बंडगर रॉयलिनचे प्रोपरायटर. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम आणि सर्व मंदिराची लाईट डेकोरेशन हे विराज वसंतराव बंडगर पाटील यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे शहाजी चबुराव बंडगर माजी उपसरपंच मदनवाडी, चिरंजीव सचिन महादेव भोसले राहणार निरगुडे, श्री संजय सोपानराव आटोळे राहणार रावणगाव यांचं सौजन्य ह्या साऊंड सिस्टम आणि डेकोरेशनसाठी आहे. हालगी वाद्याचं सौजन्य हे श्री हनुमंत काशीनाथराव देवकाते पाटील माजी विस्तार अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांचं आहे. भजनी मंडळाचं सौजन्य आजच्या या लग्नाचे यजमान करते पर्वती शिवाजीराव बंडगर आणि मोहन शिवाजीराव बंडगर तात्या या दोन्ही भाऊभावांनी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचं सौजन्य देत असताना परमेश्वराने त्यांच्या प्रपंचामध्ये खूप बरकता देऊन शेराला 1.25 शेर द्यावे अशी पवित्र भावना या ठिकाणी मी अर्पण करतो. 12 महिन्याची सेवा जी करतात ते आपले पौराहित्य कुलकर्णी काका शेटपळगडे यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष कौतुक. कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता 12 महिन्याची सेवा, अभिषेक असतील पूजा विधी असतील ते सगळेजण करतात. अशा काकांना आम्ही हार्दिक असं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पोंदवडीचे आमचे आचार्य काका हे सुद्धा प्रत्येक आमोशाला म्हणजे 12 महिन्याच्या 12 आमोशा मोफत सेवा देतात. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो. भाऊसाहेब आता बाह्य प्रसादाची वाट घ्यावे धुवून या ताट. आता सगळेजण आपण लग्न झालं सगळं झालं पण पोटाला लागतंय, तर या पंक्तीसाठी ज्यांचा आज सौजन्य आहे तुकाराम भाऊ बंडगर यांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो. आणि आजच्या या विवाहाला किंवा या काही निमित्त आपण जमलेलो आहोत त्याला अनुष्काताई भरणे यांनी थोडं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो.
आज मदनवाडी येथे जावस सिद्धनाथ महाराज मंदिर आणि माता ज्योतिषरी यांच्या विवाह सोहळ्यासाठी समस्त ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या या विवाह सोहळ्याच्या आरतीचा मान समस्त ग्रामस्थांनी आणि जे भौस्यप्रिय आहेत दादासाहेब बंडगर यांनी मला आवर्जून दिल्याबद्दल मी सगळ्यांचे मनोभावे असे आभार व्यक्त करते. आणि आजच्या या विवाह सोहळ्यानिमित्त ज्यांनी कीर्तन सेवा दिली ते म्हणजे आदरणीय दराडे महाराज जे अकोले येथील आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक असा प्रणाम आहेत आणि तुमच्या हातूनही जे आताच आम्हाला कळालं की तुम्ही जे निशुल्क अशी सेवा करता तुमच्या हातून खरंच खूप पुण्याचं कार्य घडतं आणि हे मी तुम्हाला सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं आहे. पण तुमच्या या सेवाभावी कीर्तनाला खूप सारं बळ ईश्वर देव. आणि आज जे फलटण येथे जावली येथील जावल सिद्धनाथ महाराज यांचं प्रतिदर्शन म्हणून हे जे मंदिर इथं उभारलेलं आहे आणि ह्याची तुम्ही सगळे आता जसे भाऊ म्हणाले की दर अमावास्येला सगळे तिथे सेवा करतात तर तुमच्या हातून अशीच सेवा घडो आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होत असताना या समस्त ग्रामस्थांचे दुःख दारिद्र्य पीडा दूर होत आणि सगळ्यांच्या मुखात गोडवा आणि चेहऱ्यावर हसू हे 12ही महिने टिको ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आता भाऊसाहेब नाही ना काय आता काय नाही मग काय राहू नाही. आता सर्वांना विनंती की आपण पहिल्यांदा महिलांची पंगत बसवूया. घ्या